आता हे भाई, तेल गरम होतं असं असं करू का मंचुरियन जिंदाबाद. दादा किती हात ही पूजा याला मागे होत्या मी बोलतो ही नाही बोलते सुधरो रे आम्ही तर सुधरो. वाट लागली इथेच वाट लागली. फर्स्ट टाइम ना. ओ इंग्लिश. हार्वर्डला होता काय? नाही, ऑक्सफोर्ड. पाऊस पडते बरं पडते. यो बघा पाऊस टाइमर घेतलं पावसाने. नमस्कार मंडळी. आज आपल्या म्हणजे आमच्या आगरी कॉलेजमधल्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आता आम्ही चाललो आहे कुठे, थंबनेलवरून वगैरे माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलंच असेल. आज आमचा म्हणजे वर्षातून एवढा चांगला दिवस आहे की आम्ही या दिवसाची पूर्ण वर्षभर वाट बघतो. तर आता आम्ही चाललो आहे कोणकर हरिश्चंद्रगडला. जो आपल्यासोबत स्क्वॉड होता त्यातला 50% स्क्वॉड आहे. भूषण भाऊ आहे, मी आहे आणि अजून 2 नवीन पोरं आहेत. मला पण नाही माहिती कारण की दुर्गेशचे मित्र आहेत ते कॉलेजमधले. तर जाऊ आता. वाजलेत सकाळचे किती 8:15 वाजलेत. निघायचं होतं 8ला. माझ्यामुळे टाईम झाला. नवीन हेल्मेट आपला हा घातला होता मी. एक रायडिंगला गेलो होतो मध्ये, पण तो ब्लॉग टाकला नाही मी कारण की पाहिजे तसं झाला नाही आणि फॅमिली होती सोबत म्हणून जरा मी नाही टाकला. तर आता फॅमिलीला बाय बोलून निघतोय. सगळे रेडी आहेत. मीच फक्त थांडाना घालतो आणि निघतो. आणि माझे केस मोठे कसे दिसतात जरा सांगा मला, कारण की त्यांना खूप सेट करायला टाईम लागतो. ड्रायर मारून मी केलेत कशी तरी सेट, पण नंतर तुम्हाला समजेल कशी होतील ते. चला आता निघू. बघा आपल्या ब्लॉगमधला सगळ्यात ओल्डेस्ट पर्सन हा आता आपल्यासोबत येत नाही कुठे फिरायला. कारण काय माहिती आहे का तुम्हाला? भाऊचं लग्न झालंय बघा. भाऊ तो बघ ब्लॉगमध्ये लक्षच नाही. निघतो दुर्गेश आणि मी इथून घरातून निघतोय आणि भूषणला पुढे जाऊन आपण भेटू. कारण की मी भूषणसोबत बाईकवर बसायचा विचार चालू आहे माझा. 3 बाईक आहेत म्हणजे 2 बर्कमॅन आणि एक MT-15 आहे भूषणची. तर कारण असं हे सगळे लहान पोर आहेत. जातात ते कसे पण कधी पण गाडी घेऊन कुठे एकविरीला वगैरे. पण कसं जरा आपण जिम्मेदारी घेऊ मोठे माणूस असल्यावर की ना. म्हणजे समजलं ना. गाडी मीच चालवायचा विचार चालू आहे कुठली तरी. दुर्गेश तशी चालवतो आणि नयन पण चालवतो गाडी पण. तर मला भीती वाटते म्हणून बघू. आपला हा दुर्गेश लहान भाऊ माहीतच असेल, प्रत्येक ब्लॉगमध्ये आहेच. एकविरीला कुठे गेलो तर याला आपण घेतोच. याच्यामुळेच म्हणजे बोलू शकता की मी बाईकवर चाललो आहे. कारण की मी नरेश आम्ही वगैरे दरवर्षी जातो कारमधून. तर हा येत होता. भूषण पण वाढला तर मग जाऊ दे, कारमध्ये एवढी जागा नाही होणार म्हणून आपण आता बाईक घेऊनच चाललो आहे. सिंधुदुर्गच्या बर्कमॅनमध्ये ठेवतो आपण आणि भूषणला घेऊन निघू. चला. माझी बडबड ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की काय बोलतो मेन दाखवत नाही. दाखवणार कारण की तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉग सगळे 25 ते 30 मिनिटापर्यंतच जातात. म्हणून दिल थांबके भेटी आहे की हा ब्लॉग बी मोठाच असणार आहे आणि याच्यामध्ये फुल धमाल वगैरे आणि आईची पालखी बघायला भेटली तर जाऊन चांगलंच आहे. चला जाऊ आता निघूया आपण इथून. भूषणला घेतला आपण आता. आता आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचलो आहोत. गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आहे कारण की आमचा स्कोर जरा मागे पुढे झाला आहे. दुर्गेश सोबत एक आताचा पोरगा आहे नयनच्या आणि नयनच्या सोबत एक त्याचा काकाचा पोरगा आहे. तर ते दोघं एकमेकाला घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे टाईमपास होईल. कारण की लास्ट इयर तर तुम्ही या, आम्ही जातो पुढे. कारण की तिथे पण जाऊन आपल्याला काहीतरी शोधायला लागेल राहायला. कारण की पूर्ण जाऊन तिथे जाणारं सामान वगैरे ठेवायला लागेल. फोन वगैरे चार्जिंग लावायला लागतील. फोन करून सांगितलं तसं आपण जातो तिथे बंगल्यावर. बघू आता काय होतं. आता आम्ही नेवले नाक्यावर पोचले आहो. पेट्रोल टाकून आले आहो. नाश्ता करतो जरा वडापाव बिरापाव खाता आहो. हे बाई तेल गरम होतं असं असं करू का मंचुरियन जिंदाबाद. दादा किती हात स्कॉड इज बॅक. चला मी गाडी चालवतो आता. चला पेट्रोल किती गाडी फुल आहे ना दोन्ही पण. आता 9 स्टॉप निघून नाश्ता विचार करायचा आहे. एवढं कामाचा हेल्मेट घालू ना. आम्हा हेल्मेट घालू का म्हणजे. चला हॅलो गाईज. काय केस कापायला? मी केस कापायला आणि दाढी करायला विसरून आलो आहे. आता मी टाकरे हॉटेलला, फेमस टाकरे हॉटेलला आम्ही आता स्टॉप घेतलाय. हे बघा मिसल काहीतरी खाऊ बरं. मी तर काही खाणार नाही
कारण की पहिला वडापाव खाल्ले तो अजून पचला नाही. काहीतरी थंडाई वाटली होतं काहीतरी सोडा लागलेलं तेवढा भेटेल. काय सगळा इथे जाऊन तेवढा भेटेल पण त्याने भेटेल. ही पूजा याला मागे होता मी बोलतो ही नाही बोलते सुधरव रे आम्ही तर सुधरव. तोच बोलला ना सगळं लेवलं तेवढा भेटेल म्हणून त्याला बोलतो. निघतो आता नॉन स्टॉप थांबायचं नाही पेट्रोल पण टाकायचं नाही. चला साहेब म्हणता अवतार बघा अवतार. आता केस बघा कशी झाले बरं. गाडी चालवला घाटामध्ये एक नंबर मजा आली. आता आपली एक शेवटची वर्कमॅन आहे आपले ग्राफिक्सवाले ते शिंगरोबा देवाच्या जवळ थांबलेत व्हिडिओ काढायला. आय गेस मला तरी असंच वाटतंय. आम्ही थोडं थांबलो 2 मिनिटं. गाणी लावली होती एक वेळा याच्या मस्तपैकी आपण जिथे नाश्ता केला तिथपासून इथपर्यंत. त्याच्यामुळे जी मजा आली गाडी चालवला घाटामध्ये पण थांबलो मजा आली. MT-50 आपल्यासमोर पाणी कम चाय आहे विचार येला. आता 2 मिनिटं थांबलं लगेच निघू. फुल्लम ट्रॉफिक आहे बरं लोणावळ्यामध्ये खूप ट्रॉफिक आहे. इथेच आमच्या ही हालत आहे. इथे पुढे जाऊन काय होईल हा दिसेल. वाट लागली इथेच वाट लागली. गाडी लावायला जायचं होतं बंगल्यावर. तिकडे जायला रस्ताच ना आपल्याला. आता पायथा मंदिरापाशी जाऊ दर्शन घेऊ मग जाऊ बंगल्यावर. कारण की आताशी वाजलेत 12 वाजलेत. येताना आपण खूप स्टॉप घेते म्हणून टाइम झाला आपल्याला. आता पायथा मंदिराजवळ जाऊ दर्शन घेऊया मग जाऊ बंगल्यावर. फोन वगैरे चार्ज करू थोडा वेळ आराम करू जेवण वगैरे करून निघू मग वरती जायला. हे बघा गाड्या आपण इथं लावलेत पण आपला एक मेंबर जे बर्कमॅनवाले आहेत ते बाहेर घरी गेलेत. तर आपण इथं पोहोचल्या म्हणून जाऊ आता पायथा मंदिरात पाया पडून निघू. नाही आणि कसं वाटतं पहिल्यांदा आले पालखीला. नाही दुगू पहिल्यांदा आले नव्हतं. येस फर्स्ट टाइम ना. ओ इंग्लिश येस. हार्वर्डला होता काय. नाही ऑक्सफर्ड. आता जाऊ दर्शन घेऊ मस्तपैकी. गर्दी आहे बघू आता. आम्ही पायथा मंदिरला मस्तपैकी दर्शन घेतलंय. गर्दी होती पण माझी ओळख असल्यामुळे बारीक करून भेटला दर्शन लगेच. तर आता आपला जो नयन आहे त्यांच्या मावशीच्या इथे जाऊ आपण जेवण करायला. चला जाऊ दे तिथं. पोहोचलोय आपण आता रूमवर. हे बघा कुठे गेले अभि वरती काय. चला वरती चला.
नमस्कार मंडळी, जेवण वगैरे केला, तुम्ही बघितले असेल व्हिडिओ. मस्त थोडासा अर्धा एक तास आम्ही आराम पण केला, बरोबर ना. हे बघा ही मावशी आहे नवीन सांची आहे बघा, अख्खी मामा मावशी वेन. हे बघा हे मंडल आपला अख्खा, बारीक बारीक पोरं आहेत सगळी. आता सगळे एक चकाचक दिसतात येताना बघा, कसं सगळे गुलाला बिलाला लागेल अंगाला. मी टोपी घेत होती केसांसाठी, बरं कवर करू काहीतरी, पण ते ठेवणार कुठे, पडली वगैरे लोचर जरा मागायचे. हां नाही, आपल्याला जेवण वगैरे दिलं मस्त घेतले, मस्त आपला जरा पोट भरला बरा वाटला नाही का. हे बोलून दिवस लोटला बोलतो. मस्त जरा नाही तर जेव्हा जरा वाटत दिलं बाहेर जेवायला लागलं असं हॉटेल बिटेल आहे. आज वेळच खायचं होतं म्हणून काय बाहेर गेलो नाही. आता झाले, आता निघतो जरा वरतीच जाऊ चला. का फायनली आता तुम्ही ज्या टायमाची तुम्ही वाट बघत होती ते टाइम आले. आता आम्ही फायनली वर चढतोय. आणि तेजस पंजे यांच्या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा भाऊ एवढा मोठा भाऊ आपल्याला भेटला आहे, इंस्टा स्टार. त्यांनी आपल्यासाठी बोललं, 2 शब्द बोलले. धन्यवाद भाऊ, धन्यवाद धन्यवाद. आता पालखी पण निघेल 5 मिनिटात, तोपर्यंत आपण वर जाऊन वाट बघू. जागा समजून का फायनली आम्ही आलोय वर. जवळ 3:30 वाजले. आम्ही आता वर आहोत. आमचा अर्ध्यापेक्षा मंडळ गायब झाला आहे. आम्ही दर्शनाला वगैरे जात नाही कारण की खूप गर्दी आहे. आणि आता इथे वातावरण मागच्याशी पाऊस पडले आठवते ना, असं वाटतं पाऊस पडले. इंदा पण पालखी आता अर्ध्या तासावरती, तोपर्यंत आम्ही तिथून जागा बघून रेस्ट करतो. ओके. मागच्या वर्षी पाऊस पडलेला, आता पाऊस पडतो बघा. तर आपण कृपया लगेचच पालखीच्या दर्शनाचा इथून मेन शो चालू होईल बघा आता. एकविरा पालखी सोहळा 2025 मध्ये आलेल्या सर्व देवी भक्तांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व देवी भक्तांना विनंती असेल की आपल्या जवळ आपली लहान मुलं असतील तर लहान मुलांना आपण सांभाळायचं आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. आपल्या लहान मुलांना आपण सांभाळायचं आहे. चोरांपासून आपण सावध राहायचं आहे. आमच्या पोलिसांना एकविरा माते की जय, एकविरा माते की जय. हे अतिशय दिवंगत दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय हे दिवंगत दृश्य. पाऊस पडते, बरफ पडते. बघा पाऊस, तैमान घेतलं पावसाने.
आता आम्ही खाली उतरायला चालू करतोय, कारण की पालखी एकदम मस्तपैकी मेन पालखी आणि मानाची पालखी पण मंदिरामध्ये पोहोचली आहे. आमचा अवतार बघून तुम्हाला वाटला असेल आम्ही किती एन्जॉय केले. आता तिथे खालती जुना रस्ता आहे, म्हणजे जो रस्ता आहे तिथे खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्ही जरा इथून शॉर्टकट बघितलं, भूषण भाऊनी शोधलाय बघू. इथून निघू डायरेक्ट खाली. आमचा ग्रुप पण पाकापाक झालेला आहे, बघू आता. मागच्या वर्षी पण इथून घेतो माहित ना तुला रस्ता आहे ना, मग चला रस्ता आहे, टेन्शन नाही. भावाचा सपोर्ट बघा कसा, बघा कुठल्या निघले बघा. लक्षात ठेवा ही जागा नेक्स्ट टाइम आठवण येईल आपल्याला. बघा 100%. चला मित्रांनो, आता हा प्रवास संपवण्याची वेळ झाली आहे, कारण की ब्लॉग हा खूपच मोठा झाला आहे. आणि आमच्या काय बोलतो आता जायचं आता कसं होतं, आम्ही येताना गाड्यांवर आलो होतो, तसे आमचे मेंबर्स सगळे गायब झालेत आणि वरती जामर लावले होते, बोलतात तर कोणाला कॉल लागतच नाही. त्याच्यामुळे आता आम्ही जेवढे हाजीर तेवढे निघतो, कारण की जे बाकीचे त्यांना मॅसेज टाकून ठेवू ग्रुपवर की ट्रेनने वगैरे काहीतरी या तुम्ही, कारण की आता आपल्याला लवकर घरी जायचं आहे. कारण की तुम्हाला हा ब्लॉग बघायचा असेल लवकर, आज रात्री किंवा सकाळी टाकावंच लागेल मला एडिट करून. आता वाजलेत 6, 6:15 वाजलेत, 6:30 पण तरी निघालो तरी पण चांगलं आहे. ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक वेळा लिहायला विसरू नका. बाय.